हिंगोली नगर परिषदेच्या स्वच्छ तीर्थ मोहीम अंतर्गत शहरातील खाकीबाबा मठ येथे दुपारी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्री राम प्रतिष्ठापना होणार आहे। त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे स्वच्छ करण्याचे आवाहन केले। त्याला प्रतिसाद देत हिंगोली येथील खाकीबाबा मठात मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान सुरू केले। यावेळी खासदार हेमंत पाटील, महंत श्री कौशल्यदास महाराज निवासी, उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, तहसीलदार प्रशांत थोरात, नगर परिषदेचे नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, अभियंता वसंत पुतळे, अभियंता काकडे इत्यादी पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज, हिंगोली। आपण बघताय की हिंदुस्थानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। प्रभू रामचंद्रांची दिनांक 22 रोजी अयोध्येमध्ये मंदिराचं जे काही उद्घाटन होणार आहे त्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सांगितलं की प्रत्येक मंदिर हे स्वच्छ असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे। त्या अभियानाअंतर्गत आमचे हिंगोली नगरपालिका आणि त्यांचे सर्व आमचे सहकारी कर्मचारी मित्र, त्याचबरोबर आता सध्या आम्ही खाकीबाबा मठामध्ये आहोत। खाकीबाबा मठाचे आमचे महंत महाराजसुद्धा आमच्याबरोबर आहे आणि खाकीबाबा मठ हे आमच्या हिंगोलीचं ग्रामदैवत आहे आणि इथं प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे, म्हणून आम्ही इथून आजपासून सुरुवात केलेली आहे। गावातलं जलेश्वर मंदिर असेल, वेगवेगळे मंदिरं असतील, प्रत्येक ठिकाणी राजकीय पदाधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, सर्वांना आम्ही विनम्र आवाहन करतो की आपण आपल्या परिसरातले मंदिरं जे आहेत ती स्वच्छ सुंदर करावीत। या निमित्ताने निर्माल्य असेल, जाळे आलेले असतील, कुठे काही पडझड झालेली असेल तरी या निमित्तानं साफसफाई होईल आणि या अभियानाअंतर्गत आपली जी श्रद्धास्थान आहेत या श्रद्धास्थानांना एक वेगळी झळाळी प्राप्त होईल। या निमित्तानं पूर्ण देशभरामध्ये सफाई अभियान चालू आहे। त्याच पद्धतीचं सफाई अभियान आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात राबवावं याबद्दल मी सर्व नागरिकांना विनंती करतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।